हॅलो फ्रेंड्स, उंबरठा पट्टी बनवण्यासाठी आपण अशा पद्धतीने 5 इंच आणि असं 38 इंच माप घेतलं आहे. म्हणजे आडवं 5 इंच आणि उभं 38 इंच. त्यानंतर असे 2-2 इंचावरती मार्किंग करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता 2-2 इंचावरती दोन्ही साईडने 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. या साईडने ही 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर असे एका नंतर एक पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. म्हणजे एका साईडचा फर्स्ट पॉईंट तर दुसऱ्या साईडचा सेकंड पॉईंट असे ट्रायंगलमध्ये तुम्हाला जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर मी असं पॅरेट ग्रीन कलरचं फर घेतला आहे. ते मी पूर्ण बॉर्डरला देऊन घेणार आहे. सगळ्या साईडने ग्लूगनच्या सहाय्याने आपण चिटकवून घेऊया. हे फर चिटकवताना एकदम सावधगिरीने चिटकवा, कारण की ग्लू गरम असतो, त्यामुळे चटका लागण्याची भीती असते. मी हे खाली रांगोळी बनवण्यासाठी जे कापड वापरले आहे त्याला रेक्झिन म्हणतात. ते मार्केटमध्ये 200 ते 250 रुपये मीटरने मिळते. त्याऐवजी तुम्ही कॅनव्हास वापरू शकता. कॅनव्हास 80 रुपये मीटर भेटतो. त्यानंतर ग्लूगन हार्डवेअरच्या कुठल्याही दुकानात भेटते. ऑनलाईनही तुम्हाला स्वस्त मिळेल. ऑनलाईन जर घेतली तर त्याबरोबर ग्लू स्टिक काही फ्रीमध्ये भेटतात. त्यामुळे शक्यतो ऑनलाईन घेतली तरी चालेल. आजच्या धावपळीच्या काळात ह्या रेडी रांगोळ्या खूप सोप्या पडतात, कारण की वेळही वाचवतात आणि खूप सुंदरही दिसतात. या फर रांगोळीला आपण वॉश करू शकतो. या वॉशेबल असतात. आपण यावरती जसे जसे कलर चिटकवत जातो तसे तसे ते रांगोळी एकदम सुंदर दिसायला लागते. मी सर्व साईडने ग्रीन कलरने बॉर्डर करून घेतले आहे. त्यानंतर आपण यात ऑरेंज कलर चिटकवून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीचे कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. यात येलो कलरही खूप छान दिसतो, पण माझ्याकडे शिल्लक नसल्यामुळे मी ऑरेंज कलर यूज केला आहे. शक्यतो बॉर्डरसाठी डार्क कलर आणि मध्ये फेंट कलर जर यूज केले तर रांगोळी आणखी उठून दिसते. मी हे फर वूल मिशोवरून ऑर्डर केले होते. 300 ते 350 रुपये पर kg भेटून जाते. फर रांगोळी बनवण्यासाठी खर्च किती लागतो ते तुम्हाला सांगते. फर 300 ते 350 रुपये पर kg भेटते. म्हणजे 350 रुपये फर वूल, 200 रुपये ग्लूगन आणि 1 मीटर रेक्झिन घ्यायचं म्हटलं तर 250 रुपये. आणि तुम्ही जशा डिझाईन बनवताल त्यानुसार ग्लू स्टिक लागतील. तर अशा पद्धतीने 900, 950, 1000 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला फर वूलचं सगळं सामान मिळून जातं. आणि तेवढ्या सामानात खूप प्रकारच्या रांगोळ्या बनवू शकता. छोट्या छोट्या बनवल्या तर खूप बनतील, आणि 1-2 फुटापर्यंत 2-2.5 फुटापर्यंत बनवल्या तर 3-4 बनून जातील. तुम्ही पाहू शकता. मी आधी ऑरेंज कलर, त्यानंतर रेड, त्यानंतर क्रीम कलर आणि त्यामध्ये ब्ल्यू कलर असा कॉम्बिनेशन यूज केला आहे. तुम्ही यामध्ये मोरपिसाचं कॉम्बिनेशनही यूज करू शकता. माझ्याकडे कलर नसल्यामुळे मी हे कलर वापरलेत. हे कलरही खूप छान दिसतात. जेव्हा आपण पूर्ण फर चिटकवतो तेव्हा रांगोळी खूप छान दिसते. तर तुम्हाला ही रांगोळी, उंबरठा रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.